तर नाशिक बहुराष्ट्रीय कंपनी अत्याचार प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे। संशयित आरोपींनी पीडितांना इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज करत पाठलाग केल्याची माहिती तपासात उघड झाली। पीडितेसह इतर महिला कर्मचाऱ्यांशी संशयितांनी केलेले संवाद, अश्लील वक्तव्य आणि पाठवलेले व्हिडिओ यांचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील तपासाचा सर्वात महत्त्वाचा दुवा हा डिजिटल पुरावा ठरणार आहे। तर टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान अजूनही फरारच आहे। तर नाशिक पोलिसांनी टीसीएस कंपनीकडे कर्मचाऱ्यांची अगदी सविस्तर माहिती मागवलेली आहे। तपासात कंपनीच्या आत आणखी काही धागेदोरे असल्याचा संशय पोलिसांना आहे। निदा खान यांच्या कार्यकाळातील बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। नाशिक कार्यालयातील भरती आणि ऑनबोर्डिंग कागदपत्रांची नव्यानं चौकशी करण्यात येणार आहे। तर टीसीएस कडनं महाराष्ट्रातील भरती प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या क्षणाची एक मोठी अपडेट आपण बघतोय। टीसीएस कडनं महाराष्ट्रातील भरती प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आहे। निदा खान यांच्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनवर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे। भरती आणि ऑनबोर्डिंग प्रक्रियांची आता चौकशी होणार आहे।